अध्यक्ष महाराज, सन्माननीय आमदारांनी जे इथे विषय उपस्थित केला त्यांचा पहिला प्रश्न असा होता की या बाबतीत पूर्णपणानं हा पैसा संस्थेकडे जातो आणि संस्था मानधन त्या ठिकाणी दिले जातं आणि मग मानधन ज्याला दिलं जातं ते 5 वर्ष 4 वर्ष 8 वर्ष त्याला ठेवतात, परत बदलतात. अशा काही स्पेसिफिक त्यांनी संस्थेच्या बाबतीमध्ये जर दिलं तर नक्कीच आपण त्याची चौकशी करू आणि चौकशीमध्ये एक ठराविक काळ सामाजिक न्याय विभागाने ठरवलेला आहे की असं ठराविक काळ एकदा मानधनावर काम केल्यानंतर त्याला बदलायचं नाही किंवा तिथं त्याचं व्यक्तिगत कारण असल्याशिवाय बदलता येणार नाही. पण आपण म्हणताय ती सूचना गृहीत धरून त्या संबंधित सुद्धा आपल्याला निर्णय करता येईल आणि एक निश्चित आहे की जरी अधीक्षक पद असलं तरी ते मानधनावरतीच राहील हे नक्की आहे. अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने हा जो प्रश्न आहे हा अनुदानितच्या बाबतीत आहे. अनुदानित मागासवर्गीय वसतिगृहाच्या बाबतीमध्ये, विना अनुदानित नाही. आणि त्यामुळे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एक प्रश्न विचारतो, संपूर्ण राज्यभरात अनुदानित मागासवर्गीय वसतिगृह किती आहेत व ही वसतिगृहामध्ये अधीक्षक पदावर किती पदवीधर अंशकालीन पदवीधर कार्यरत आहेत याची माहिती द्या. अध्यक्ष महाराज, फार मोठी माहिती त्यांनी मागितली आहे. अध्यक्ष महाराज, ही माहिती मी पटलावर ठेवतो. याच्यात अनुदानित वसतिगृह जे आहेत, अनुदानित वसतिगृहाची एकूण संख्या आणि त्यामध्ये अधीक्षकासहित इतर सर्व पदे मी अध्यक्ष महाराज पटलावर ठेवतो. प्रश्न क्रमांक 41,957 लक्ष्मण जगताप साहेब, कोण विचारते? वाटेल साहेब. प्रश्न क्रमांक 41,957. अध्यक्ष महोदय छापला. अध्यक्ष महोदय, सन 2017 ते 2021 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र व राज्य शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालय उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुक्रमे किती निधी प्राप्त झाला होता याचा वर्षनिहाय तपशील द्यावा. त्याचप्रमाणे सन 2017 ते 2021 या आर्थिक वर्षामध्ये उक्त निधीपैकी किती निधी अखर्चित राहिला होता त्याची कारणे काय आहेत? अध्यक्ष महोदय, सन 18-19 मध्ये जवळपास 9,56,000 विद्यार्थ्यांना 1925 कोटी रुपये हे वितरित झाले. 19-20 ला 9,23,000 विद्यार्थ्यांसाठी 1946 कोटी रुपये वितरित झाले. 20-21 मध्ये 9,50,000 विद्यार्थ्यांसाठी 1,679 कोटी रुपये 1,679.64 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. अध्यक्ष महोदय, खरं की 20-21 मध्ये दरवर्षी आपण बजेटमध्ये ज्यावर्षी डिमांड येते किंवा मागणी, ही मागणी साधारणतः मार्च महिन्यापर्यंत त्या फायनान्शियल इयर मध्ये येत नाही, तर ती फायनान्शियल इयर संपल्यानंतर येते. आता यामध्ये 2020-21 मध्ये जी मागणी होती त्यातील 432 कोटी 44 लक्ष रुपये हे आता आम्हाला पुरवणीमध्ये प्राप्त झाले आणि त्यात तो सर्व निधी महाडीबीटी पोर्टलकडे आम्ही सुपूर्द केलाय आणि मला वाटतं की पुढच्या 5-6 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये हा संपूर्ण निधी वितरित केला जाईल. डीबीटी कुठलाही महाडीबीटीकडे निधी अखर्चित नाही, एकही रुपया अखर्चित नाही. 14 कोटी रुपये होते, आज माहिती घेतली आणि त्याचं काम आणि आता जे उपलब्ध करून दिले आहेत, कारण मला पुरवणी उपलब्ध जो निधी उपलब्ध झाला त्यातील 432 कोटी रुपये महाडीबीटीला दिले आहेत. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या संपूर्ण डीबीटी प्रक्रियेला यावर्षी उशीर झाला, आता तुम्हाला ते पैसे मिळाले आहेत. या दरम्यानमध्ये काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडनं फी घेतली आणि आता ही डीबीटीच्या माध्यमातून पुन्हा महाविद्यालयांना जाणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा तर ज्या महाविद्यालयांनी फी घेतली आहे त्याची माहिती घेऊन त्यांना ती फी परत करायला लावली पाहिजे आणि त्यांना तंबी दिली पाहिजे की अशा प्रकारे तुम्हाला फी घेण्याचा अधिकार नाही आहे. तर या संदर्भात शासन माहिती घेऊन त्या संदर्भातले कडक निर्देश देईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जो प्रश्न उपस्थित केला यामध्ये खरं आहे की काही महाविद्यालयांनी डीबीटीवर आपले पैसे उपलब्ध झाले नसल्यामुळे काही कोर्सेस, जसं की आपण विजयंती आणि एसबीसी कोर्सेसला आपण 100% प्रतिपूर्ती करतो, म्हणजे प्रोफेशनलसाठी आणि नॉन प्रोफेशनलसाठी सुद्धा, परंतु ओबीसी साठी मात्र विनाअनुदानित आपण 50% करतो आणि अशा वेळेस ते 50% अनेक महाविद्यालय त्या विद्यार्थ्याकडून घेतात. अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. आम्ही या संदर्भात पत्रक काढलेलं आहे आणि जर ते पैसे परत केले नाही तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, फौजदारी स्वरूपाची कारवाई करू, कारण हे चुकीचं आहे. ते विद्यार्थ्यांना पैसे त्यांच्या आम्ही डीबीटीद्वारे त्या संस्थेला देतो, त्यांनी ते पैसे परत घेतले असतील, डबल केले असतील तर त्याच्यावर नक्की कारवाई करू आणि तशा कारवाई निर्देश देऊ. प्रश्न क्रमांक 43,566. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 43,566. अध्यक्ष महोदय आपल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील बेलकोंड, उजनी आणि कासाशिशी येथील उपकेंद्रावर प्रचंड लोड असल्याने पण टाका, गुळखेडा, वाडी, मासुर्डी, एकमीवाडी, तांडा, आशिव, मातोळा आदी सगळ्या ह्या गावामध्ये अतिशय कमी दाबाने आणि 1 दिवसाला वीज पुरवठा होतोय आणि त्याच्यामुळे शेवटच्या शेतकऱ्याला तर अतिशय कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही मंत्रिमंडळाने भेटलो सुद्धा होतो आणि मोठा येथे महावितरणचे नवीन उपकेंद्र RCF निधीमधून 21 मध्ये मंजूर झालेला आहे. पण अद्याप कुठली कारवाई झालेली नाही. ही कारवाई कधी होणार आहे, माझा पहिला प्रश्न आहे.
आता दुसरा प्रश्न माझा आहे की 2007 मध्ये आसू तालुका औसामध्ये उपकेंद्र मंजूर झालेला आहे. भूसंपादनाची कारवाई पण झाली आहे, पण अद्याप ही त्यावर कुठलीही कारवाई आदेशामध्ये होत नाही. दुसरा आदेशामध्ये माझा तिसरा प्रश्न आहे की माझ्या मतदारसंघामध्ये येलोरी आणि हलसरगा याही भागामध्ये उपकेंद्र उघडण्यात झाल्याने विद्युत पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे याही भागामध्ये नवीन उपकेंद्र मंजुरीसाठी मॉडर्नने मुख्य कार्यालयास प्रस्ताव दिला आहे, तर त्याही प्रस्तावावर अद्यापही कुठली कारवाई आदेशामध्ये झाली नाही. माझा चौथा प्रश्न आदेशामध्ये आहे की माझ्या मतदारसंघामध्ये नागरसोबा, जवळरा, शिवली, इरंडी, खरुसा, आलमला, बेटा, रानोडा या उपकेंद्राची क्षमता 5 MVA ने वाढवायची मी मागण्या अध्यक्षमध्ये मंत्री महोदयांना भेटून 10 फेब्रुवारीला गेल्या वर्षी केली होती. त्यावरही अध्यक्षमध्ये सकारात्मक उत्तर माननीय मंत्री महोदयांना आलेलं नाही. या चारही प्रकार माननीय मंत्री महोदयांनी मला आपल्या बाबत उत्तर द्यावं ही विनंती. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, लातूर परिमंडळातील हा विषय आहे आणि औसा विधानसभा मतदारसंघात औसा व निलंगा तालुक्यांचा समावेश या ठिकाणी होतो आणि त्यामध्ये 4 उपविभाग येतात: औसा, निलंगा, किल्लारी आणि शिरूर, अनंतपाळ. या संबंधीचा जो विषय यांनी मांडला या ठिकाणी संबंधित आमदार महोदयांनी, निश्चितपणे त्यावर कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि ते निर्देश दिलेले असताना त्या ठिकाणी जे औसा उपविभाग अंतर्गत 33/11 केव्ही बेलकुंड उपकेंद्र आहे, त्या ठिकाणी 5 MVA क्षमतेचे 2 रोहित्र आहेत. सदर उपकेंद्रातील 11 केव्ही तापसी कृषी वाढीवरील कमाल भार जानेवारी 2022 मध्ये 195 अँपिअर पर्यंत गेला होता. त्यावेळी वीज ग्राहकांना 8 दिवसांसाठी सुनियोजित चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता. ह्या सर्व बाबी या ठिकाणी लक्षात घेतल्यानंतर नवीन टॅप एबीसी वीज त्या ठिकाणी बसवण्यात आला आणि काही आवश्यक तांत्रिक कामे सुद्धा पूर्ण करण्यात आली. त्या ठिकाणी आणखी त्यांनी विचारलं की नवीन उपकेंद्र संबंधी आपली काय माहिती आहे, तर कृषी वीज धोरणांतर्गत आम्ही नवीन वीज उपकेंद्र त्या ठिकाणी घेतलेलं आहे ऑलरेडी आणि ते प्रस्तावित आहेत. औसा निलंगा तालुक्यातील वीज यंत्रणेचे सक्षमीकरणचा भाग म्हणून या उर्वरित उपकेंद्रामध्ये रोहित क्षमता वाढ करणे सुद्धा प्रस्तावित केलेले आहे. अध्यक्ष महोदय, आता कुठेतरी वीज जी तोडणी झाली होती, परत जोडणी झाल्यामुळे थोडासा दिलासा मिळत असताना राज्यातल्या बऱ्याच भागामध्ये, विशेषतः पुणे जिल्ह्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये आज पूर्ण 8 तास लाईट मिळत नाहीये, वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय. त्या समस्ये संदर्भामध्ये आपण ह्या सगळ्या सबस्टेशन संदर्भात आपण गंभीर नसतो आणि त्यामुळे ज्यावेळी जास्त लोड वाढतो त्यावेळी अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. तर त्या संदर्भात आपण काय उपाययोजना करणार हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा, 3 महिन्यासाठी जरी आपण तात्पुरती दिलासा दिला असला तर 3 महिन्यानंतर शेतकऱ्या संदर्भामध्ये आपण काय धोरण घेणार आहात याची माहिती द्यावी, कारण की मागच्या अधिवेशनापुरती वीज कपात थांबवली होती, परत आपण वीज तोडण्या सुरू केल्या, आता परत तेच केले. तर शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की शेतकऱ्यांना दिलासा द्या आणि त्या संदर्भात आपण सभागृहाला अवगत करा. अध्यक्ष महोदय, माननीय आमदार मला भेटून गेलेले होते. त्याच्या सूचनेनंतर मला माननीय मंत्री श्री अमित देशमुख साहेब आणि श्री धीरज देशमुख आमदार यांनी सुद्धा विनंती केलेली होती आणि त्यांच्या सांगण्यावर एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. ती बैठक आयोजित केल्यानंतर त्या ठिकाणी मी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले होते की या सर्व अडचणींच्या संदर्भात आपण लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेऊन त्या क्षेत्रातील अडचणी दूर कराव्या. त्या अनुषंगानं ACF मध्ये आणि RDSS नवीन जी योजना आली त्यामध्ये अनेक लोकेशन्स यांचे जे आहेत ते आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केले. त्यामध्ये उजनी आहे, आशिव आहे, हलसी हत्तरगा आहे, शिवपूर आहे. हे सगळे प्रस्तावित केल्यानंतर काही स्कीम सुद्धा त्या ठिकाणी आम्ही नवीन आणलेल्या आहेत आणि RDSS मध्ये सुद्धा बंदकाम भवन, राजीव गांधी चौक आणि शिवाजी चौक, सिद्धेश्वर मंदिर, ऍडिशनल MIDC जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपण जे सांगितलं ते सुद्धा RDSS मध्ये प्रस्तावित करून नव्याने आपल्या तिथली क्षमता वाढ करण्यासंबंधीचा प्रस्ताव आम्ही पुढे पाठवलेला आहे. अभिमन्यू पवार. माझ्या पहिल्या प्रश्नाला माननीय मंत्री महोदयांनी उत्तर अंशतः खरे आहे असं म्हटलेलं आहे. कारण अंशतः कसं काय खरं होऊ शकतं? 100% खरं अध्यक्ष महोदय. माझ्या 8-9 गावात खूप बाधित आहे. एक दिवसावर पाणी पुरवठा होत कसं म्हणजे वीज पुरवठा जर होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं कसं? आज विद्युत पण पूर्ण बंद आहे अध्यक्ष महोदय. 24 टाकले तास जर पुरवठा देत असाल, एक दिवसाआड म्हणजे तुम्ही विचार करा, मिळणारी लाईट मिळते 8-7 तास, त्यात 6 तास मिळतच नाहीये, 6 तासच मिळते लाईट आणि त्यामध्ये तुम्ही दिवसाआड देताय. म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं कसं? ह्याच्यावर तुम्ही ठोस माझ्या पहिल्या प्रश्नाला ठोस उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. माझी बिलकुल उजनी कागदशी हे जो ओव्हरऑल झालेले आहे ह्याच्याशी तुम्ही न दिला पाहिजे. त्याच्यामुळे मला टाका
तावशी ताड गुळखेडा वाडी मासुर्डी एकंबी वाडी तांडा आवशी आशिव आणि मात्र ह्या गावाला न्याय मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक दिवसात तुम्ही वीज पुरवठा देता हे थांबलं पाहिजे. रेग्युलर वीज पुरवठा हा कसा मिळाला पाहिजे ह्या तुम्ही काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आधीच सांगितलेलं या ठिकाणी की रब्बी हंगामात उच्चतम मागणी वाढ होते या ठिकाणी आणि अनेक वीज वाहिन्या कृषीच्या ह्या अतिभारित होत असतात आणि त्यामुळे योग्य दाबानं त्या ठिकाणी अनेकदा वीज उपलब्ध होत नाही, अडचणी निर्माण होतात तांत्रिक, आणि या संबंधी मुबलक पाऊस पडला होता त्यामुळे त्या ठिकाणी ती वाढलेली होती आणि त्या वाढीमुळे त्या ठिकाणी तुटवडा विजेचा त्या ठिकाणी निर्माण झालेला होता हे मी बोललेलो आहे ऑलरेडी. आणि त्या अनुषंगानं जेवढे प्रश्न उपस्थित झाले ते सगळे मी या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. तुमच्या इथला नवीन डीपीआर करून त्या ठिकाणी RDSS ची केंद्र सरकारची नवीन योजना या ठिकाणी आलेली आहे. त्या योजनेअंतर्गत आणि जेवढा ACF क्रिएट झाला तुमच्याकडे कृषी वीज धोरणाअंतर्गत त्या ACF मधून सुद्धा आम्ही कामं हाती घेतलेली आहे. सन्माननीय उदयश्री राजपूत देतो. अध्यक्ष महोदय देतो. हा बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी गेल्या 2 वर्षापासून माननीय नितीन राऊतजी साहेबांना लेखी पत्र व्यवहार करून सर्व आपल्या चीफ इंजिनियर साहेब, डेप्टी इंजिनियर साहेब, सर्व अधिकाऱ्यांना पत्र देऊन कन्नड सोयगाव मतदारसंघामध्ये सोयगावचा जो भाग आहे आमचा त्याला लागूनच जळगाव जिल्हा येतो आणि तिथं सप्लाय मिळत नाही आणि 3-3 दिवस 2-2 दिवस लाईन 100% बंद असते. तर मी 132 kVचा त्यांना बसवण्याकरता विनंती करतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये, पण तरी अजूनपर्यंत त्याचं काहीच व्हायला तयार नाही. तर मी नितीन राऊत साहेबांना विनंती करतो की त्याचं काहीतरी लक्ष देऊन त्याचा काहीतरी मार्ग काढावा ही विनंती करतो आपणास. अध्यक्ष महोदय, नोंद घेण्यात आलेली आहे. एक मिनिट. 2 प्रश्न विचारले होते, दोन्ही प्रश्नाची उत्तरं मिळाली नाहीत. वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय त्या संदर्भामध्ये आपण पायाभूत यंत्रणेकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आज पुणे जिल्ह्यामध्ये 8 तासही लाईट मिळत नाही, वारंवार वीज पुरवठा खंडित होतो याचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही. दुसरी मी शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की 3 महिन्यानंतर काय ही संपूर्ण राज्यामध्ये उत्सुकता आहे, तर त्या संदर्भामध्ये आताच आपण धोरण ठरवावं, अन्यथा अधिवेशन संपलं की आपण काहीतरी वेगळे निर्णय घेता असं आमचं मत तयार होऊ नये, म्हणून आपण ते धोरण सांगितलं तर शेतकऱ्यांची ते लक्षात येईल आणि अधिकार नेते समजेल. प्रश्न फक्त अवसान निलंगन समतावाद करण्याबाबत आहे. अध्यक्ष महोदय, कृषी वीज धोरणाअंतर्गत फक्त सांगितलं मी नाही, उत्तर द्यायला माझी हरकत नाही काय, फक्त सांगितलं. कृषी वीज धोरणाअंतर्गत त्या भागामध्ये जितक्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यामध्ये 50% आधीच आम्ही त्या ठिकाणी निर्लेखन केलेलं आहे आणि त्यानंतर जी अमाऊंट 50% त्या ठिकाणी येते ते त्यांनी भरायचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही विलंब आकार आणि त्या ठिकाणची व्याज जे असतं त्याच्यात सुद्धा सवलत देतो आणि अशा पद्धतीने पुन्हा 50% त्यांचं वीज बिल कमी करण्यात येतं आणि त्यांना थकबाकी मुक्त केलं जातं. तर ते करत असताना यांच्या मतदारसंघामध्ये जेवढा ACF क्रिएट झाला असेल, जितक्या लोक थकबाकी मुक्त झाले असतील त्या रेशोमध्ये त्या ठिकाणी कामं उपलब्ध करून देण्यात येतात आणि ती योजना आता 10 दिवसापर्यंत आहे. माझी सभागृहाला विनंती आहे की त्यांनी आपापल्या मतदारसंघामध्ये वीज बिल भरून या ठिकाणी थकबाकीदारांना मुक्तता मिळवून दिली तर निश्चितपणे ACF जास्त क्रिएट होईल आणि त्यांना त्याचा फायदा मिळेल. मंत्री महोदय, याचं उत्तर द्या. आपलं राहुल गांधी प्रश्न विचारला 3 महिन्यापूर्वीची मुदत दिली, लाईट बिल वीज पुरवठा थांबवली, तर त्या बाबतीत आपण काय निर्णय घेणार ठोस, त्या बाबतीमध्ये आपण उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, 3 महिने या ठिकाणी जे आपण वीज आता थांबवलेली आहे तोडण्याची, त्याचा संबंध वीज बिल वसुलीशी संबंधित आहे. असं होऊ शकत नाही की वीज खातं बिगर पैशानी चालू शकेल किंवा कंपनी चालू शकेल. वीज वितरण आम्ही जेव्हा करत असतो तेव्हा आम्ही कुणाकडून तरी वीज विकत घेत असतो आणि वीज निर्माण करायला कोळसा लागतो आणि आम्हाला जर काही मदत करायची असेल त्या ठिकाणी कर्ज सुद्धा बँकांचं मोठ्या प्रमाणात घ्यावं लागतं. त्यामुळे जी वीज बिलं येतात त्या वीज बिलांची दुरुस्ती आता शिबिरांद्वारे त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. ती दुरुस्ती करून या लोकांनी त्या ठिकाणी वीज बिल भरावत अशा संबंधित सर्व आमदारांना आम्ही या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी जर प्रयत्न केला तर या सर्व योजनांचा लाभ विलासराव देशमुख अभय योजना आणि कृषी धोरण योजना या दोघांचाही लाभ
शेतकऱ्यांना आणि सामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी मिळू शकेल आणि त्यातनं त्यांची सुटका होऊ शकेल. समजतं. आणि कंधार तालुक्यामध्ये 220 केव्हीचं सबस्टेशन पॉवर स्टेशन बनलं आहे. साहेबाला मी बऱ्याच वेळेस म्हणजे गेल्या 2-3 वर्षात पाठपुरावा करत असतो. तर ते 220 केव्हीचं सबस्टेशन माननीय ऊर्जा मंत्री कधी तिथं कमिशन करतील याबद्दल त्यांनी सांगावं याबद्दल विनंती करतो. जरी आमदार महोदयांचा सन्मान्य आमदार महोदयांचा संबंध या प्रश्नाशी नसेल, परंतु त्यांनी भेटून मला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, त्याची योग्य तो विचार करण्यात. सन्माननीय सदस्य राम सातपुते साहेब. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील सालमुख असेल देवगाव असेल या 2 सबस्टेशनची त्या ठिकाणी क्षमता वाढवली पाहिजे. या सालमुख सबस्टेशनची क्षमता 5 SVA करून त्याची तात्काळ त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण हो. याच्यावरती प्रामुख्यानं या शेतकऱ्यांना तांदूळवाडी जे गाव आहे या गावातील शेतकऱ्यांना मागच्या 1 वर्षापासून फक्त 4 तास लाईट आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड हाल होत आहेत. माझा माननीय मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की माझ्या मतदारसंघातील साळमुख आणि दहीगाव या उपकेंद्राची क्षमता आपण वाढवणार का? सन्मान्य आमदार महोदयांना मी धन्यवाद देऊ इच्छेन की ते आपल्या मतदारसंघाविषयी फार जागृत आहेत. ही जागरूकता त्यांनी वीज कृषी धोरणाअंतर्गत जी वीज वसुली आहे थकबाकीदार मुक्त करण्यात येणार आहेत आणि जे RDSA ची योजना आहे यामधनं जर त्यांच्याकडे डेव्हलपमेंट करायचं विकासाची कामं करून घ्यायची असेल तर तुम्ही ग्राहकांना सर्वांना विनंती करा आणि ACF आपल्या मतदारसंघात क्रिएट करा तर निश्चितपणे याचा लाभ आपणास शेवटचा प्रश्न नाना. अध्यक्ष महाराज, रोहित्राचा राज्यभर प्रश्न आहे आणि त्यामुळे आज सगळे रोहित्र हे ओव्हरलोड आहे. आपण सतत त्याच्यावर नव्या मोटरी जोडत जातो. 63चा असेल तर 125चा लोड, 100चा असेल तर 200चा लोड आणि डिपॅच नेहमी खराब होतात आणि 15 दिवस मिळत नाही. आता या दिवसात 15 दिवस पिकाला पाणी दिलं नाही तर पीक वाया जातं. आज आपल्यालाही आपल्या मार्फत अर्थमंत्री महोदयांना प्रश्न आहे की हे रोहित्र विकत घेण्यासाठी आमदाराचा स्थानिक निधी जो आहे त्याच्यातून काही घेता येईल का? मागच्या वेळेला आम्ही दिलेच ना 1-1 कोटी रुपयाच्या. तर असे रोहित्र जर दिले तर ते काही शेतकऱ्याला त्याचा लाभ तरी होईल. आम्ही त्याचा देऊ शकतो. कारण नाहीतरी सडक केली, सिमेंटचा रोड केला 10 लाखाचा तर 2 वर्षे टिकत नाही, 3 वर्षे टिकत नाही. हे निदान 25 वर्ष तरी टिकतील आणि शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल. हे म्हणाल का? सन्माननीय महोदय आपले ज्येष्ठ सदस्य आहेत, माजी अध्यक्ष आहेत विधानसभेचे, माझे मित्र पण आहेत. त्यांना कल्पना आहे की नियोजन विभागाचा हा भाग आहे. मी निश्चितपणे त्यांची विनंती त्यांच्याकडे पाठवण्याची व्यवस्था करेन. मंत्री महोदय, यामध्ये मी एक सूचना. अध्यक्ष महोदय, सन्मान्य हरिभाऊ बागडे साहेबांनी जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये विशेष बाब म्हणून स्थानिक विकास निधी ज्या आमदारांना ह्या कामाच्या करता खर्च करायचा असेल त्याला परवानगी देण्यात येईल. मंत्री महोदय, यामध्ये एक सूचना करतो की आपण SAF योजना सुरू केली, आपलं धोरण घेतलं, त्यामध्ये 33% गावासाठी, 33% तालुक्यासाठी आणि 33% जिल्ह्यासाठी. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं? 30% ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये बरोबर आणि 33% जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये. हा, यामध्ये आपण काय सांगितलं की सुरुवात सार्वजनिक कामं घ्यायची DPG वगैरे, पण नंतर आपले अधिकारी सांगतात की ते कामाकडे घ्यायची नाही तर शेती पर्पजची कमिशन त्याला प्रायोरिटी द्यायची. तर आमचं असं म्हणतं की आधी सार्वजनिक कामं करावी DPG वगैरे ट्रान्सफॉर्मरची आणि नंतर मग शेती पर्पजची कमिशनची आपण कामं घ्यावी. अध्यक्ष महोदय नोंद घेण्यात येते. प्रश्न क्रमांक 43,840. कोण बोलते? हा बोला. अध्यक्ष महाराज, प्रश्न क्रमांक 43,840. अध्यक्ष महोदय शाखेपाणी. हा, अध्यक्ष महाराज, प्रश्न विचारणारे सन्मान्य सदस्य आज गैरहजर आहेत, परंतु असे आरोप असलेले पाण्याकोळ्याच्या प्रकल्प कार्यालय जे आहे ते अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि नेहमीच तिथे कर्मचारी या पद्धतीने पैशाची मागणी करतात. मुळात आपण जर गेला तर मुळात खरं कारण हे आहे की तिथे IAS ऑफिसर, प्रोजेक्ट ऑफिसर सुद्धा आहे आणि तोच तिथे SDO आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे SDO जे PO आहेत ते आपल्या फक्त SDO कार्यालयात बसतात. PO कार्यालयात ते अतिशय कमी वेळ जातात.
त्याच्यामुळे तेथील खालील जे कर्मचारी आहे ते आपल्या ती पैशाची मागणी करतात। इथे मंत्रिमंडळाने सांगितलं हे खरे नाही, मला माझ्या मनाला पटत नाही, कारण बरेचसे प्रश्नाच्या तक्रारी मनापर्यंत आलेल्या आहेत। छोट्या छोट्या प्रश्नामध्ये सुद्धा तिथले कर्मचारी पैसे मागतात। मंत्री महोदय, मला आनंद झाला, मागच्या हप्त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष माझ्या टोला लगावला होता, भास्कर जाधव अध्यक्ष होते, की आपल्याला 2 वर्षात पाहिलं नाही। आज तुम्हाला इथं उत्तर देताना बघितलं, मला आनंद होईल की तुम्ही याबद्दल काही कारवाई करून घोषणा करताल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, याच्यात कुठल्याही प्रकारची तक्रार माझ्याकडे नाही आणि तक्रार असल्यास त्यांनी ती तक्रार सादर करावी। अधिकची माहिती त्यांच्याकडे असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई केली जाईल। अध्यक्ष महोदय,